हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन। सकाळचे 7 वाजलेत आणि मी बाल्कनीमधून हा सनराईजचा व्ह्यू घेतली। चला स्वयंपाक बनवते। पीठ मळून ठेवली होती मी आधीच, त्यामुळे म्हणजे एक 15 मिनिटं आधीच मळून घेतली होती, म्हणजे पोळी छान होते। किती छान पोळी झाली बघा, अशी फुगते पण टमटम आणि सुंदर मऊ पण होते टेस्ट पण अशी मऊ लागते। आणि इकडे मी लगेच एग्स रोल बनवायला घेतली। मेयोनीज वगैरे टाकली, कांदा टमाटर मेयोनीज आणि चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हे मला पिझ्झावरती भेटलं होतं आणि त्याची एक्सपायर पण डेट झाली नव्हती, त्यामुळे मी तेच यूज केली। कशाला वेस्ट घालवायचं आपण असल्यावरती, म्हणून मी नाही आणली, तेच यूज करणार। एग्स रोल पण बनवली। एग्स रोल जरा फ्राय केली म्हणजे ते ओपन होऊ नये म्हणून। आणि वांग्याचं भरीत पण बनवली, कारण पटपट आवरली। मुलग्याला स्कूलला सोडायला जायचं होतं, सोडायला निघाली त्याला, आणि त्याला असं वाटतं की मी फोटो काढते म्हणून पोज देतो। आणि स्कूलमधून येतानाच हँडवॉश घेऊन आली आणि ते कंटेनरमध्ये टाकत होते, आणि त्याचं एक असं कंटेनर मी ते असं त्याच्यामध्ये टाकत होती, त्याचं थेंब एक सुद्धा टाकली नाही मी, सगळं त्याच्यामध्ये घातली। ये भगवान क्या जुलूम है। आणि मी लगेच मग मी किचन ओटा वगैरे साफ करून घेतली, स्वच्छ भांडी वगैरे घासून घेतली होती। किचन ओटा साफ केली स्वच्छ एकदम, आणि थोडं सुकल्यानंतर मग लगेच सगळं स्वच्छ करून घेतली। मी गॅस तरी साबणाने पाण्यानेच धुवून काढते, कारण खूप घाण दिसतो तो, आणि नाही धुतलं तर मग ते चांगलं पण नाही दिसत आहे। आणि रात्रीचं पुसून घेते आणि सकाळी धुवून घेते मी ओटा दरवेळेला, आणि असा तर छान असं चम करतो ना, चमका लागलाय, आणि छान पण वाटतं, असं फ्रेश पण वाटतं। काहीतरी दुसरं स्वयंपाक बनवायचं असेल आपल्याला तर मन पण होतं, वाव किती छान क्लीन वगैरे आहे, आणि आपल्याला लगेच पटपट करण्याचं पण मन होतं, त्यामुळे असं छान क्लीन ठेवले। लगेच मी इकडे डाळ भात बनवायला घेतली। डाळ भात बनवल्यानंतर डाळ भातच बनवली, कारण मुलगा आता स्कूलमधून आला तर तो खाऊ शकेल पटकन, म्हणून भातामध्ये थोडं मूग ॲड केली, म्हणजे आणि थोडं मीठ, इतकं टेस्टला छान लागतं। त्याच्यावरती थोडं तूप टाकलं ना, टेस्ट पण मस्त येते आणि खूप छान लागतं ते खाण्यासाठी, त्यामुळे इतकंच केली। ओके बाय।